सर्व उमेदवारांनी इकडे लक्ष द्यायचं आहे। आता आपला 1600 मीटर इव्हेंट आहे। 1600 मीटर इव्हेंट मध्ये आपल्याला 4 राऊंड मारायचे आहेत। 4 राऊंड मारत असताना प्रत्येकाने आपल्या उजव्या बाजूनच ओव्हरटेक करायचा आहे। कुणाला धक्का द्यायचा नाही, कुणाला पाडायचं नाहीये। आपले 4 राऊंड आपण स्वतः मोजा। बरेचसे उमेदवार 3 राऊंड मोजून म्हणतायत की आम्ही 4 मारले। ती जी मशीन आहे ती खोटं नाही बोलत। जेवढे राऊंड होतात प्रत्येक राऊंडला ती काउंट करत असते। 4 राऊंड स्वतः मोजायचे। 4 राऊंड झाल्याच्या नंतर उजव्या बाजूला जो पेंडॉल आहे तिथं तुमचे डिटेल इन्चार्ज असतील, त्या डिटेल इन्चार्जला रिपोर्ट करायचा आहे। 1600 मीटर इव्हेंटवर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। तुम्ही काही मिसयूजपणा केला तर कारवाई तुमच्यावर करावी लागेल। त्याच्यामुळं पळताना ही काळजी घ्यायची आहे सगळ्यांनी, ठीक आहे। कुणाला काही अडचणी आहेत का, काही प्रश्न आहेत कुणाला? ओके, इकडे लक्ष द्या। तुमचा स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट हा इथं सेन्सर लावलाय। जेव्हा तुम्ही त्या सेन्सर मधून जाल तेव्हा तुमचा टायमिंग स्टार्ट होईल। तुमचे 4 राऊंड झाले त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या आतमधून गेले तेव्हा तुमचा टायमिंग समाप्त होईल, ठीक आहे। त्यानंतर कोणी कोणाला धक्काबुक्की करणार नाही, ठीक आहे। त्यानंतर सेन्सर मधून जाताना कोणी तिथं पाया लागणार नाही, जेणेकरून तुमचा सेन्सर तिथं क्रॅश होईल, ठीक आहे। इथे तुमच्या घड्याचा टायमिंग ग्राह्य धरला जाणार नाही। जे तुमच्याजवळ घड्याळ आहे त्याचा टायमिंग ग्राह्य धरला जाणार नाही। कोणी कोणाला पाडू नये, ठीक आहे। 4 राऊंड झाले की तुम्हाला तिथे 1600 मीटरचा पेंडॉल आहे, तिथे तुमचे डिटेल इन्चार्ज तयार राहील, ते तिथे जाऊन त्यांना भेटायचं आहे, ठीक आहे। बेस्ट ऑफ लक सर्वांना।